जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय खासदार श्रीरंगप्पा पाटील साहेब यांचे अभिनंदन सोहळ्यानिमित्तानं त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वयाची 74 वर्ष पूर्ण करत 75व्या वर्षात अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले। या विशेष प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक, साहित्यिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, विधी, कला, सांस्कृतिक, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे अभिष्ट चिंतन करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या। विशेष म्हणजे द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकनेते रामशेठ ठाकूर यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दिले। यावेळी अनेक मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे समाजाचा वाढदिवस असे गौरवोद्गार काढले। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्या वतीने पनवेलमध्ये 3 दिवसीय भव्य अमृतमयी कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता। भजन, कीर्तन, सामुदायिक हरिपाठ, गुरुतुल्य कीर्तनकार महाराजांचा सन्मान समारंभपूर्वक करण्यात आला। या महोत्सवाला वारकरी संप्रदायातील हजारोच्या संख्येने मंडळी उपस्थित राहिली तर 10,000हून अधिक भाविकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेतला। अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं आज इथं भजन, कीर्तन, हरिपाठ हे सर्व कार्यक्रम झाले। कीर्तनाच्या रूपानं हजारो भक्त इथं आले, शुभेच्छा दिल्या आणि अतिशय भावपूर्ण अशा रीतीनं लोकांच्या श्रद्धेप्रमाणे सर्वांच्या शुभेच्छा मला मिळालेल्या आहेत। मी सर्वांना धन्यवाद देईन की इतकं प्रेम आपण माझ्यावर दाखवलं, त्यामुळं अजूनही मला काम करायची जास्त ऊर्जा मिळालेली आहे। भावी काळात मी जास्तीत जास्त